हॅलो मित्रांनो, एस-वी-सी क्लासिक टेकमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, क्लास 10 सायन्स बुक 2 फर्स्ट लेसन हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन ची आपल्याला एक्झरसाइज बघायची आहे. तर पार्ट 1 आपण ऑलरेडी बनवलेला आहे आणि चॅनलवर टाकलेला आहे. आता हा व्हिडिओ क्रमांक 2 त्याचे आपण बघूया. पण तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्हाला नोट्स हवे असतील, ठीक आहे, 8 ते 12 पर्यंत सर्व नोट्स या क्विल हे ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहे. हे तुम्ही प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करू शकता किंवा याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. ठीक आहे, किंवा तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक दिलेला इथं 8657332280 यावर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता आणि संबंधित व्हिडिओ मिळवू शकता. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, 4th क्वेश्चन आपल्याला बघायचं आहे. अगोदरचे सर्व आपण बघितलेले आहेत. तर बघा मित्रांनो, 4th क्वेश्चन काय आहे? राईट शॉर्ट नोट्स बेस अपॉन द इन्फॉर्मेशन नोन टू यू. तर मित्रांनो बघा, लॅमर्किझम याच्यावर आपल्याला थोडीशी नोट्स लिहायची आहे. ठीक आहे, हे तुम्ही लिहू शकता. इथं सर्व थोडक्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, लॅमर्किझम इज द थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ द अक्वायर कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. तर मित्रांनो, लॅमर्किझम काय, एक थिअरी काय, तर ही काय थिअरी सांगते, तर ही आहे इनहेरिटन्स, म्हणजे जे अनुवांशिकता आहे. ठीक आहे, अनुवांशिकता कशी एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनला ट्रान्सफर होते याच्या संबंधी आहे. इट स्टेटेड दॅट द मॉर्फोलॉजिकल चेंजेस ऑकर इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम द आर दे आर रिस्पॉन्सिबल फॉर अ इव्होल्युशन. ठीक आहे, काहीतरी इथं चुकलेलं आहे, याची गरज नाही आहे. ठीक आहे, आता जे काही मॉर्फोलॉजिकल चेंजेस होतात, बरोबर आहे, मॉर्फोलॉजिकल चेंजेसमध्ये त्यांच्या काही स्ट्रक्चरमध्ये चेंजेस होत असतात लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या. ठीक आहे, हे याला जे रिस्पॉन्सिबल असते त्याला इव्होल्युशन असते. इव्होल्युशनमुळे सर्व गोष्टी होत असतात. दिस कन्सेप्ट वॉज बेस्ड अपॉन द प्रिन्सिपल यूज अँड डिसयूज ऑफ द ऑर्गन. तर मित्रांनो, लॅमार्किझमचा एक प्रिन्सिपल आहे की जे ऑर्गन्स आहे आपल्या शरीरामध्ये, ठीक आहे, काही त्यातले आपण यूज करतो, काही आपल्याला उपयोगी नाही, डिसयूज आहेत. फॉर एक्झाम्पल अपेंडिक्स. ठीक आहे, असं सुद्धा लॅमार्किझमने सांगितलेलं आहे. हे त्यांची थेरी आहे. मॉर्फोलॉजिकल चेंजेस मे ऑकर ग्रॅज्युअली आयदर ड्यू टू द स्पेसिफिक ॲक्टिव्हिटी ऑर लेझीनेस ऑफ द ऑर्गॅनिझम. जे सजीव आहेत त्यांच्यामध्ये जे काही मॉर्फोलॉजिकल चेंजेस होतात हे त्यांच्या मागचे कारण असते. ते कुठलं असू शकते, तर कुठली तरी त्यांची ॲक्टिव्हिटी असू शकते किंवा काहीतरी लेझीनेस, आळशीपणा, त्यांच्यामुळे ह्या गोष्टी घडून येत असतात. म्हणजे याला होण्यासाठी खूप लाखो वर्ष लागत असतात. ठीक आहे, आता एक एक्झाम्पल बघा. ब्राउझिंग ऑन अ लिव्स प्लांट नेक ऑफ द जिराफ बिकम अ लॉंग. त्याचप्रकारे सर्प जर बघितलं आपण, सर्पला पाय नाहीत, तर हे सुद्धा एक इव्होल्युशनचा प्रकार आहे. कारण अगोदर त्याला पाय असतात किंवा असू शकतात, हे आपल्याला सांगता येणार नाही, पण हे सिद्ध होऊ शकते तसं. ठीक आहे, त्यानंतरचं मित्रांनो एक आपल्याला नंतरचा क्वेश्चन दिलेला होता, थिअरी ऑफ द नॅचरल सिलेक्शन. याच्यावर आपल्याला नोट्स लिहायची होती, शॉर्ट नोट. तर बघा मित्रांनो, थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन इज कन्सेप्ट ऑफ द सर्वायवल ऑफ फिटेस्ट. म्हणजे जे नॅचरल सिलेक्शनचा थिअरी काय सांगते की जो कोणी सर्वाईव्ह करण्यासाठी फिट असेल तो जगू शकेल, असं आपल्याला ती थिअरी सांगते. ऑर्गॅनिझम कॅन रिप्रोड्यूस पोलिफिकली. जे ऑर्गॅनिझम असतात ते त्यांच्यासारख्या सजीवांना जन्म देत असतात. अंडर द लिमिटेड सोर्स ऑर्गॅनिझम कॉम्पेट विथ ऑदर इन द लाईफ थ्रेटनिंग मॅनर ऑफ देअर सर्वायवल. आणि जे कॉम्पिट करतात, ठीक आहे, आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये विन होतात. कॉम्पिटिशन म्हणजे काय, जगण्याची एक स्पर्धा म्हणूया. त्याच्यामध्ये जे जगतात तेच या इथं टिकून राहतात, ह्या जीवनामध्ये तेच जगतात आणि बाकीचे नष्ट होतात. अकॉर्डिंग टू दिस थेरी ओनली दोज ऑर्गॅनिझम सर्वाईव्ह. फक्त तेच वाचू शकतात विच शो द मॉडिफिकेशन फॉर विनिंग द कॉम्पिटिशन. फक्त जे कॉम्पिटिशन विन करण्यासाठी जे काही स्वतःमध्ये मॉडिफिकेशन करतात तर तेच फक्त वाचू शकतात. द सिलेक्टेड ऑर्गॅनिझम कॅन गिव्ह अ राईज टू द न्यू स्पेसीज. आणि त्याच्यामुळेच काही जे प्राणी असतात ते काय करतात, नवीन प्राण्यांना जन्म देतात, नवीन स्पेसीजला, नवीन जातीला ते जन्म देत असतात. आणि त्यांच्यामध्ये सुद्धा स्पेसिफिक कॅरेक्टर वेगवेगळे असतात. फॉर एक्झाम्पल बघायचं झालं तर आपण जिराफचं
उदाहरण बघितले, जिराफची मान एवढी उंच का, तर त्याला सतत जी लीव्ज म्हणजे शोधण्यासाठी वरती पाहावं लागत होतं खावा, ठीक आहे. तर त्याच्यामुळे त्याची मान काय झालेली आहे, लांब झालेली आहे. पण जर त्याची मान लांब झाली नसती, त्याने स्वतःमध्ये मॉडिफिकेशन केलं नसतं, तर तो जगला असता का, तर नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे एम्ब्रिओलॉजी. तर एम्ब्रिओलॉजीमध्ये थोडक्यात मित्रांनो इथं पॉईंट दिले आहेत, फक्त तुम्ही तुमच्या मताने किंवा पुस्तकात बघून तुम्ही लिहू शकता. हे फक्त महत्त्वाचे पॉईंट्स आपण बघतोय. एम्ब्रिओलॉजी इज डील विथ द स्टडी ऑफ द एम्ब्रिओज. जे एम्ब्रिओज असतात, ठीक आहे, गर्भ असतो त्याचा जो अभ्यास करतो त्याला आपण एम्ब्रिओलॉजी असं म्हणतो. एम्ब्रिओज इज अ सिमिलर टू देअर इनिशियल स्टेजेस. जे एम्ब्रिओ असतो त्याच्या इनिशियल स्टेजेसला तो सेम असतो. इनिशियल स्टेजेसला तो काय असतो, सेम असतो सर्व प्राण्यांचे. दीज सिमिलिटीज डिक्रीजेस विथ द डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रिओज. म्हणजे ज्यावेळेस एम्ब्रिओ डेव्हलपमेंट होते, त्याची वाढ होते, त्यावेळेस ते सिमिलिटीज असतात ते डिक्रीज होतात, म्हणजे कमी होत असतात. द सिमिलिटीज इन द इनिशियल स्टेजेस इंडिकेट दॅट दीज वर्टेब्रेट्स हॅव अ ओरिजिनेटेड फ्रॉम अ कॉमन अँसेस्टर. तर मग ते जे काही सिमिलिटीज आहेत फर्स्ट स्टेजमधल्या किंवा इनिशियल स्टेजमधल्या, ते आपल्याला काय इंडिकेट करतात की हे सर्व प्राणी जे आहेत हे कुठलं तरी यांचं जे ओरिजिन आहे किंवा यांचं मूळ आहे हे कॉमन असायला पाहिजे असं आपल्याला समजते. त्याच्यानंतर आहे इव्होल्युशन. इव्होल्युशन सर्वात माझा ग्रॅज्युअल चेंज इन अ ग्रुप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड द इव्होल्युशन. म्हणजे ग्रॅज्युअल चेंज, हळूवार जो चेंज होत असतो, ठीक आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये, त्याला आपण इव्होल्युशन असं म्हणत असतो. इव्होल्युशन फॉर्म अ न्यू स्पेसिस ड्यू टू द नॅचरल सिलेक्शन. जी नॅचरल सिलेक्शन असते, नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय, तर आजूबाजूच्या वातावरणासोबत एकदम फिट राहणं. जसं वातावरण बदलेल तसं आपण पण बदलायचं, ठीक आहे. आणि असं झाल्यामुळे काय होते, तर जे इव्होल्युशन, जे काही इव्होल्युशन झालेलं आहे, ठीक आहे. आता ही नॅचरल सिलेक्शनची एक थिअरी आहे, ठीक आहे. मग जे काही हे एवढं बदल झालेले आहे त्याच्यामुळे नवीन जी स्पेसिस निर्माण होतात, ठीक आहे, त्या पण तशाच जगायला लागतात, त्या नवीन स्पेसिस तयार होत असतात. टू हॅपन अ इव्होल्युशन इट टेक्स अ मिलियन्स ऑफ इयर. आणि इव्होल्युशन होण्यासाठी, ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारचं इव्होल्युशन होण्यासाठी मिलियन्स ऑफ इयर लागतात, ठीक आहे, मिलियन्स ऑफ इयर लागत असतात. ऑल चेंजेस ऑफ दिस युनिवर्स आर कन्सिडर अंडर द स्टडी ऑफ द इव्होल्युशन. जे काही या युनिवर्समध्ये चेंजेस होत असतात, आपल्या पृथ्वीवर म्हणा किंवा आपल्या युनिवर्समध्ये, हे सर्व एक स्टडी असतो की हे सगळं एक उत्क्रांतीच आहे. या सर्वांचा अभ्यास आपण इव्होल्युशनमध्ये करत असतो. चार्ल्स डार्विन थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन इज एक्सेप्टेड वर्ल्ड वाईड. आणि चार्ल्स डार्विनची जी थेरी आहे नॅचरल सिलेक्शन, ही सगळ्या जगामध्ये ॲक्सेप्ट केली जाते. तर मित्रांनो थोडक्यात मी सांगतोय, तुम्ही तुमच्या मताने जास्त पॉईंट्स करू शकता. मी फक्त तुम्हाला एक ओव्हरलुक देतोय फक्त, ठीक आहे. कनेक्टिंग लिंक्स म्हणजे काय, तर सम प्लांट अँड ॲनिमल शो द मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर. आता काही प्लांट असतात, काही वनस्पती असतात, काही मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर दाखवतात. मॉर्फॉलॉजिकल म्हणजे त्यांचे जे फिजिकल ॲपरन्स आहे, ठीक आहे, आपण ज्यावेळेस बघतो त्यांना, तर त्यांच्यामध्ये काहीतरी आपल्याला साम्य आढळते, ठीक आहे, दे लुक्स सिमिलर, ओके, विच दे कॅन रिलेटेड टू अ डिफरंट ग्रुप, हे दे कॉल द कनेक्टिंग लिंक्स. आणि बघितल्यानंतर आपल्याला असं वाटते की हा दोन्ही ग्रुपमधला प्राणी आहे, किंवा ठीक आहे दोन्ही ग्रुपमधला प्राणी आहे, त्याचे एक्झाम्पल आपण बघणारच आहे, ठीक आहे, की तो त्या ग्रुपमध्ये सुद्धा आहे किंवा तसे ॲपिरन्स सुद्धा त्याला आहे, आणि ह्या ग्रुपमधले सुद्धा ॲपिरन्स त्याला तसं आहे. म्हणजे दोन्ही ॲपिरन्स त्याला आहेत, दोन्हीही काही प्रमाणामध्ये त्याला कॅरेक्टर आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो ते, म्हणून त्याला आपण कनेक्टिंग लिंक्स म्हणतो बिटवीन द टू ग्रुप्स, ठीक आहे. तर ते पुस्तकामध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही तिथं बघू शकता, कोणकोणते प्राणी आहेत तिथं सर्व दिलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर बघायचं डिफाईन द हेरिडिटी, एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ हेरिडिटी चेंजेस. आता बघा मित्रांनो, हेरिडिटी म्हणजे काय, तर बायोलॉजिकल जे कॅरेक्टर असतात, बायोलॉजिकल कॅरेक्टर ट्रान्सफर, आता ट्रान्सफर शब्द इथे राहिलेला आहे, ठीक आहे, ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर जनरेशन थ्रू अ जीन्स इज कॉल्ड द हेरिडिटी. आता जे बायोलॉजिकल कॅरेक्टर असतात जे जीनच्या माध्यमातून ट्रान्सफर होतात एक जनरेशन टू दुसऱ्या जनरेशनला, तर यालाच आपण हेरिडिटी किंवा अनुवंशिकता असं म्हणत असतो. मेकॅनिझम ऑफ हेरिडिटी काय बघा, सडन चेंजेस इन द पॅरेंटल DNA कॅन कॉज द म्युटेशन. आता काही अचानक जर चेंज झाला पॅरेंटल DNA मध्ये, तर त्याच्यामुळे म्युटेशन होते, ठीक आहे, म्युटेशन होते, आणि त्याचा रिझल्ट म्हणून काय होते, तर हेरिडिटी जे कॅरेक्टर असतात ते पण चेंज होतं. म्हणजे अनुवांशिक जे गुण असतात किंवा अनुवांशिक जे काही कोड्स असतात, ठीक आहे, ते सुद्धा चेंज होत असतात. त्यानंतर आहे डिफाईन अ वेस्टिजियल्स ऑर्गन अँड नेम द ऑर्गन. आता आपल्याला
वेस्टिजियल ऑर्गन्स काय असतात आणि ते कोणकोणते ते आपल्याला सांगायचं आहे. तर बघा मित्रांनो, वेस्टिजियल ऑर्गन्स आर डिजनरेटेड और ऑर्गन्स आता डिजनरेटेड और अंडर डेव्हलप्ड आहे. ठीक आहे, अंडर डेव्हलप ऑर्गन्स इथे एक शब्द राहिलेला आहे. अंडर डेव्हलप ऑर्गन्स ऑफ ऑर्गॅनिझम विच डू नॉट परफॉर्म एनी फंक्शन. आता जे वेस्टेजियल्स ऑर्गन असतात ते कुठलंही फंक्शन करत नाही. दे आर युजलेस, ते सर्व युजलेस असतात. ठीक आहे. The theory of natural selection stated that these organs takes a many millions of years to vanish it. आणि जे हे ऑर्गन्स असतात, ठीक आहे, ते काहीच कमी नसतात. ते नष्ट होण्यासाठी खूप मिलियन्स ऑफ इयर यायला लागत असतात. त्याचं एक्झाम्पल कोणकोणते, तर आपल्या शरीरामध्ये आपल्याला माहिती आहे की अपेंडिक्स आहे. ठीक आहे, त्याचा उपयोग काही नाही, ते पण आपल्या शरीरामध्ये. त्यानंतर इयर मसल, इयर मसलचा उपयोग आपल्यासाठी काही नाही, पण मंकीजसाठी याचा उपयोग होतो. तर मित्रांनो, हे आपण थोडक्यात ओव्हरव्ह्यू बघितलं. नेमकं बघायचं काय होतं, तर ॲक्च्युअल क्वेश्चन तुम्हाला लिहिताना हे खूप मोठा लिहावा लागणार आहे. फक्त ओव्हरलुक आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, जे राहिलेला प्रश्न आहे ते 7वा क्वेश्चन, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कळवा. थँक्स फॉर वॉचिंग.